माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाही आहे। शेवटी 4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर ठाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात। मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी माननीय पवार साहेबांकडं, माननीय सुप्रियाताईंकडं एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून केल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील। मी आत्ताही आल्यानंतर मला इथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण की पार्टी कार्यालयामध्ये माननीय सुप्रियाताई सुळे ह्या उपस्थित होत्या, त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल, आपण या विनंतीचा नका सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं होतं, हे अनपेक्षित ठिकाण। पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो। माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतो आहे। हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही। आजची पत्रकार परिषदसुद्धा ही काय नियोजित नव्हती, हे महापालिकेचं एका ठिकाणसुद्धा सुनियोजित नव्हतं, मी पार्टी कार्यालयात येत होतो। पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतो त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये, जरी त्याचं रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे माननीय सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते त्या ठिकाणी निर्णय घेतील। त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्यासुद्धा नसेल। त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्त्याने मी विनंती केली, कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही। भूमिका काय ते मला माहितीच नाही, फक्त आज मी सद्विवेक बुद्धीला जागरूक होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडलो। माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं, पण सगळ्यात माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भक्कमपणाने पाठिंबा मला देऊन माझ्या पाठीशी राहिले। मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, ज्यांचा सहवास मिळाला, ते आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार मानतो। माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाठबळ मिळालं, किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले। अन्यथा प्रचंड जगताप फार काही या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता, तरीसुद्धा यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले। राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या 47व्या वर्षी जसं मागे वळून बघतो त्यावेळेस मला पुढचाही भविष्यकाळ या ठिकाणी दिसतो। मी काय कुठला ज्योतिषी नाही, पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात, तर काही लोक पॅशन म्हणून येतात। फॅशन आणि फॅशनमध्ये फरक आहे। मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे, कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे, कुणासाठी कार्यरत राहायचं आहे, काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी लोकांची सेवा करायची, हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवला आहे। फक्त पद भूषवायचं आहे, नगरसेवकच व्हायचं आहे, मग ते कुठल्याही पक्षाकडून व्हायचं आहे, कसल्याही परिस्थितीत व्हायचं आहे, पैसे देऊन व्हायचं आहे असं मानणारे मी कार्यकर्ता नाही। राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्याने हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही। म्हणजे अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलो म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बरबाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही। त्यामुळे एखाद्या निवडणुकीत, कुठल्याही निवडणुकीत, मागच्या वर्षी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला, तरीसुद्धा माझ्या हडपसरमधल्या नागरिकांवर, मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काय 4-4.5 हजार उमेदवार पराभूत झालेत विरोधी पक्षाचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा, त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या 2-3 मी आहे। 1,27,668 मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले, भरभरून केले। कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली, अर्थात पक्षासाठी राबली, माझ्यासाठी नाही, कारण मी पवारसाहेबांचा उमेदवार होतो। शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटन बांधण्यामध्ये मला यश आलं। सर्वोच्च नेते असतील, शहर स्तरावरचे नेते असतील, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकतो। मी हा शब्द नाही, त्यामुळे माझ्यामध्ये मीपणा दिसून हे माझं प्रामाणिकपणे प्रांजळ मत आहे। आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप छान कष्ट घेतले, त्याच्यामुळे एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला। त्याच्यामुळे हे यश माझं नाही, तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे।
अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या 10-20 दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पार्टी निवडणूक कशी लढवेल, काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती. अर्थात मी एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून केली, अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती. या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळं माझ्यासारखा राजकीय माझा मी जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यथित झाला होता. नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची, आपला प्रवास कसा असेल पुढचा, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती. आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की ती कुठला व्यसनाधीन माणूस नाही, त्याच्यामुळे आपण एखादं घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबवू शकतो. अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. त्याच्यामुळं ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावरती बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो. अशा प्रकारचं कुठलाही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं. आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही. मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढंही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल. त्याच्यावर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे. आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विटसुद्धा केलेला आहे. आणि मी आता काय घेऊन चाललो आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हे घेऊन चाललो, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललो आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतो आहे, पक्षातून बाहेर पडतो आहे म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आवाज दिला का, असं प्लीज करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बातम्या होत असतात, बातम्या चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून BJPमध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेले आणि त्याच्यामुळे तिथं कुठंही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतो की प्रशांत जगतापनी कुणाशी तरी संधान बांधलं होतं आणि संधान बांधल्यामुळं प्रशांत जगतापनी राजीनामा दिला, हा आक्षेप माझ्यावर नको. सर्वप्रथम मी आज राजीनामा दिल्यानंतर आज आणि उद्या माझ्या वानवडीतल्या नागरिकांची, ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवणार आहे तिथल्या नागरिकांचं एकूणच मत विचारात घेणार आहे. ते ज्या बाजूनी असेल ते त्या बाजूने असेल, पण मला खात्री आहे की ते मत निश्चित या ठिकाणी सरकारच्या बाजूनी नसेल, कारण की सरकारचा पाहिलेला फजितीचा कारभार आहे, वानवडीकरांना सुद्धा भोवलेला आहे. त्याच्यामुळे मी या ठिकाणी जो निर्णय घेईन त्या माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन आणि माझ्या वानवडीकर नागरिक जे म्हणतात, ज्यांनी प्रशांत जगतापला कालपर्यंत 4 निवडणुकांमध्ये मतदान केलं, उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत, तेच माझे केंद्रबिंदू राहतील. माझे सहकारी आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने त्यांचा नाही का या ठिकाणी माझ्या संदर्भामध्ये निर्णय सांगतील, तो माझा निर्णय नक्की असेल.